नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे रविवारचा. टायमिंग इथं संध्याकाळचे 9:30चा टायमिंग झाला होता आणि इथं ब्लॉग करण्यासाठी घेतला होता. सकाळपासून ब्लॉग केला नव्हता. आता म्हणलं संध्याकाळचं थोडंसं ब्लॉगला करू, कारण आज करणार आहे बोंबील आणि बटाटा मिक्स भाजी. तीच रेसिपी शेअर करणार आहे. तर इथं मिस्टरांनी कालच दळण आणलं होतं शनिवारीच, पण डब्यात ठेवलं नव्हतं, असंच ठेवलं होतं. तर म्हणलं डब्बा सकाळी घासून घेतला होता. तर इथं 5 किलो गहू आणलं होतं दळून मिस्टरांनी आणि आता डब्यात ठेवत आहे. असंच ठेवते, पिशवीत दळण आणत असते, डब्यात नाही. कारण डबा घेऊन जाण्यापेक्षा पिशवीतच दळण आणतात मिस्टर. आणि इथं डब्यामध्ये आता भरून ठेवत आहे, पिशवी अशीच ठेवत असते. तर दळण हे झालं होतं आणि आज काही स्वयंपाक जास्त करणार नव्हते, कारण दुपारचा स्वयंपाक आज शिल्लक राहिला होता. त्यामुळे आज फक्त मला भात करणार होते आणि बोंबील बटाटा मिक्स भाजी. आणि कामं तर घरातले झाले होते सगळे, घर पण स्वच्छ सगळं करून झालं होतं. आणि आता संध्याकाळचे 9:30 वाजले होते. म्हणलं छोटासा तरी ब्लॉग करू, आज रविवारचं रुटीन थोडंसं शेअर करू. त्यासाठी तर मी ब्लॉगला पण सुरुवात केली होती. तर इथं डब्यामध्ये पीठ ठेवलं आणि डब्याचं झाकण पण लावून ठेवलेलं आहे. त्यानंतर इथं मी लगेच भात पण करण्यासाठी घेतला होता. म्हणलं भात पण करून घेऊ. तर इथं मी भातासाठी गरम पाणी करण्यासाठी नाही ठेवलं. लगेच तांदूळ नीट करून स्वच्छ धुवून घेतलं आणि पाण्यात लगेच तांदूळ टाकून इथं चवीपुरतं मीठ टाकणार आहे आता. आणि भात इथं करून घेणार होते. पाणी नाहीतर इंद्रायणी तांदूळ वगैरे असलं कणीचं तांदूळ तर मी पाणी ठेवत असते, गरम झाल्यानंतर टाकत असते. पण कोलम तांदूळ एकदाच धुवून ठेवलं तरी भात चांगला होतो. दुसऱ्या तांदळाला तसं नाही करता येत, इंद्रायणी कणी किंवा इंद्रायणी तांदळाला पाणी गरम झाल्याशिवाय टाकत नाही मी, नाहीतर भात जास्तच हे होतो, चिकट होतं. त्यामुळं कोलमचं तसं नाही, असं पण थंड पाण्यात पण शिजण्यासाठी टाकला तरी चांगला भात होतो. आणि इथं माझ्या मिस्टरांनी गेल्या वेळेस कोकणमध्ये गेलेले तर बोंबील सुकट आणलं होतं. तर इथं मी बोंबील असं नीट करून एका डब्यामध्ये ठेवलं होतं. तर जितकं आता भाजी करणार आहे तितकंच घेतलं आहे. तर माझी दोन्ही मुलं बोंबील सुकट मासे असं काही खात नाही. इथं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठीच आता भाजी करणार होते. त्यासाठी इथं बोंबील पण काढून घेतले आहेत आणि भात पण इथं असा शिजण्यासाठी टाकला आहे. आता चवीपुरतं मीठ टाकलं आणि भात पण शिजण्यासाठी टाकला होता. बोंबील सगळे नीट करून स्वच्छ ठेवलेले होते. फक्त आता मला बारीक कट करून घ्यायचे होते असं बोंबील. आणि आता हे बोंबील काढून घेतलेले आणि सकाळची राजमाची भाजी अशी उरली होती. मी सकाळी पण नव्हती केली, अशी दुपारीच केली होती. तर इथं राजमाची भाजी केली होती आणि माझ्या मोठ्या मुलगा जेवणार होता. बारका मुलगा जेवण केलं, म्हणलं आता नाही करणार. त्यामुळं त्याच्यासाठीच एवढी एकट्यासाठीच भाजी राहिली होती. आणि आता माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी तर भाजी पण करणार होते. आणि कधीतरी संध्याकाळचा असा उशिरा पण चहा असतो घरामध्ये. आज मी 5-6 असा चहा करत असते, आज केलाच नव्हता. तर आता इथं मिस्टर पण आले होते, तर मी विचारलं थोडा चहा करू का. तर हा संध्याकाळचं 10 वाजले होते. थोडासा चहा म्हणलं पिऊ, त्यासाठी तर मी चहा करण्यासाठी घेतला आहे. असं रोज नाही करत, कधीतरी मनात आला चहा पिण्याची इच्छा झाली तर असं पित असते करून, नाहीतर नाही, ते पण थोडासाच पित असते. तर इथं मी पहिलं तर चहा बी बनवण्यासाठी घेतला होता. मग जास्त पण उशीर झाल्याच नको म्हणलं, थोडासाच पेता येईल, कारण जेवण पण काय एवढं नव्हतं. संध्याकाळी थोडं लेटच करणार होते त्यामुळं. तर इथं साखर चहापत्ती टाकून चहा पण करण्यासाठी ठेवलेला आहे आता. आणि भात पण शिजण्यासाठी टाकला होता. घर सगळं स्वच्छ करून घेतलं होतं. भांडे वगैरे घासून सगळे मांडणीला लावले होते. किचन पण सगळा आवरून घेतला होता, स्वच्छ धुवून घेतला होता किचन पण सगळा. आणि आता फक्त इथं मला भाजी करून घेणार होते मी. आणि इकडं चहामध्ये दूध पण टाकलं आहे, चहा उकळला की. आणि आता इथं मुलांना तर मोठाच मुलगा जेवण करणार होता, बारका मुलगा नव्हता. त्यामुळे लेटच इथं जेवण केलं आहे त्यांनी पण. आणि आता इथं बोंबील लगेच असे चाकूने हातानेच कट झालेले आहेत, कारण सुकलेले बोंबील होते ना जास्त, त्यामुळे लगेच इथं बारीक लगेच असे कट झाले हातानेच. बोंबील भाजून घेणार होते. तर छान असा आज बोंबील बटाट्याचा रस्सा भाजी केलेली होती. आणि इथं एक कांदा, एक बटाटा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो, एक कांदा आणि बटाटा टोमॅटो घेतलं होतं भाजी करण्यासाठी. आणि आता हे सगळं कट करून घेते. असं म्हणजे एक 10:30-11 वाजतापर्यंत जेवण केलं होतं. आज उशिरा जेवण केलं होतं, कारण एवढं काय उन्हाळ्यात जास्त जेवण पण नाही म्हणजे करू वाटत. त्यामुळे थोडंसं आपलं इथं करून घेतलेलं आहे आता.
भातच केला होता. चपाती पण होती शिल्लक. मी तर चपाती नव्हती खाल्ली, मिस्टरांनीच खाल्ली होती. कारण भात आणि रस्सा बटाटा बोंबीलचं असं केलं होतं. तेच आजच्या जेवणामध्ये खाल्लं होतं. चहा पण इथं चहाचा गॅस बंद करायचा होता. इथं मी भाताचाच गॅस बंद केला होता चुकून. आणि आता इथं चहा पण झाला होता. आता चहा पण घेते. चहा चांगला उकळल्याशिवाय चहा हे करत नाही मी. चहा चांगला उकळून घेत असते. आणि तर इकडं भात पण शिजतंय, चहा पण करून झाला होता. आता मिस्टरांना पण देते, मी पण पिला. आणि चहा पण जास्त पिला नाही पाहिजे, नाही तर मग ॲसिडिटी, डोकं जास्त दुखतं आहे. पण तरी पण ती चहा असायला एकदा सवय लागली ना, लवकर सुटत नाही चहाची. थोडा तरी पिण्याची इच्छा होतीच. तरी पण इथं जास्त नाही, थोडासाच असा चहा घेत असते. मला तर जास्त चहा नाही जमत. चहा पिलं की मग ॲसिडिटी जास्त होते. पण सवय पण अशी लागली ना, नाही सुटत ती चहाची सवय. तर इथं बोंबील पण असे भाजून घेतले होते तुकडे करून. आणि तोपर्यंत इकडं मी भाजीसाठी पण इथं मिस्टरांनीच एक कांदा, टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर हे मिस्टरांनीच कट करून दिलं होतं. भाजीचं सगळं आज कट करून दिलं होतं. आणि इकडं मी बोंबील पण तोपर्यंत भाजून घेतलं. आणि इथं आता तेल मी इथं घेतलं आहे 2 आणि अर्धी पळी तेल घेतलं होतं. 2.5 म्हणजे पळी तेल घेतलं आहे. तेल चांगलं तापू दिलं. आणि इथं तोपर्यंत मी इकडं लसूण आणि जिरं थोडंसं वाटून घेतलं होतं आपलं. असंच थोडंसं म्हणजे मोठंच असं वाटून घेतलं होतं. आणि तेल चांगलं तापलं की तेलामध्ये इथं मी जिरी, लसूण टाकलं आणि बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो टाकलेला आहे याच्यामध्ये. आणि बटाटा पण लगेच टाकला आहे. साल काढलं नव्हतं, चांगला बटाटा होता त्यामुळं नाही काढलं. असंच स्वच्छ धुवून टाकलेलं आहे. आता इथं सगळं हे चांगलं एकत्र सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा हे सगळं एकत्र मिक्स करून थोडंसं मीठ टाकलं आहे. बटाटा हे वाफळेपर्यंत असं शिजवून घेण्यासाठी. आता एक 2-3 मिनटं झाकून ठेवलं आहे. टोमॅटो चांगला तेलामध्ये शिजलं की त्याच्यामध्ये इथं चटणी टाकून घेतलेली आहे. आणि हळद टाकलेली आहे. आणि कोथिंबीर वरतून थोडीशी टाकण्यासाठी ठेवली होती आणि बाकी अर्धी थोडी टाकली होती. आता हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घेतलं हे. आणि त्याच्यानंतर इथं बोंबील भाजून ठेवलं होतं. ते थोड्या हे मसाला करूपर्यंत पाण्यात ठेवलं होतं. असं भाजून झालं की पाण्यात ठेवलं होतं. आता हे पण त्याच्यामध्ये टाकलं. तर बटाटा आणि बोंबीलचा रसा छान झाला होता म्हणजे चव असा झाला होता. थोडासा पातळच असा रसा केला होता. म्हणजे रसा थोडा जास्त केला होता मी, असं घट्टसर नव्हता केला. आणि इथं छान सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आणि थंडच पाणी टाकलं होतं, गरम पाणी केलं नव्हतं. तर अंदाजेच इथं मी प्लेटनेच पाणी टाकलं होतं. एक शिजण्याचं आपल्याला जितकी भाजी करायची तितकं असा अंदाज घेऊन पाणी टाकलं होतं मी. तर 2 आणि अर्धा असं प्लेटमध्येच पाणी टाकलं. आता हे चांगलं मिक्स करून शिजू दिला एक 5-7 मिनटं. आणि वरतून कोथिंबीर पण टाकली. तर अशी आजचं बोंबील बटाट्याची भाजी पण थोडंसं रुटीन पण शेअर केलं आहे आणि ब्लॉग पण छोटासा केला आहे. आता इथं भाजी झाली होती, थोडीशी कस्तुरी मेथी बारीक केली हातावरतीच. आणि इथं गॅस बंद करून ती पण टाकली आता, म्हणजे थोडीशी टाकली, जास्त नाही. छान होती कस्तुरी मेथी त्यामुळं पण. आणि असं आज भाजी पण इथं करून घेतली. संध्याकाळचं जेवण पण करून घेतलं. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू. आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.